आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। जुन्नर येथील भूमिलेख कार्यालयाने बेल्हे येथील शेतजमीन मोजणीच्या नोटिसा बेल्हे येथील अलीम शेख व इतर लोकांना पाठवलेल्या आहेत। भूमिलेख अभिलेख कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची शेती बेल्हे जेजुरी राज्यमार्गात गेलेली असताना पडरस्ता जागेची जमीन शिल्लक राहिलेली नसताना शेतजमीन शेजारील शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये जाणून बुजून बळजबरीने व दंडेलशाहीने क्षेत्र दाखवण्याच्या व हद्द कायम करण्याच्या या हालचाली व डाव आहे असा आरोप अलीम शेख व इतर शेतकऱ्यांनी केला आहे। वेळोवेळी आम्ही मोजणीला व हद्द कायमला हरकत घेत आहोत की अस्तित्वात नसलेल्या व 50 वर्षांपूर्वीचे उपलब्ध उतारे असताना त्याचा कुठलाही अभ्यास व संदर्भ व पूर्वविचार न करता व केवळ आत्ताच्या अर्धवट व कट असलेला नकाशाचा आधार व गैरफायदा घेण्याचा व आपल्याच उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना दुसऱ्याच्या शेती क्षेत्रामध्ये घुसवण्याचा हा जुन्नर भूमी अभिलेख कार्यालयाचा डाव आहे असा आरोप त्यांनी केला आहे। हा प्रयत्न आम्ही 21 जानेवारी रोजी साखळी उपोषणाद्वारे हाणून पाडणार आहोत असे जिल्हा अधिकारी व महसूल मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात सरफराज व आलिम व इतर शेजारी जमिनी असलेल्या शेतकऱ्यांनी म्हटले आहे। भूमी अभिलेख कार्यालयामध्ये वेळोवेळी नोटिसा देऊन लेखी तक्रार करून सुद्धा बोगस मोजणीसाठी हरकत घेऊन सुद्धा बेल्हे येथील शेतकऱ्यांचा शेतीची बोगस मोजणी करण्याचा जुन्नर भूमी अभिलेख अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये व बेकायदा मोजणीला विरोध म्हणून हा डाव उधळण्यासाठी 21 जानेवारी रोजी जुन्नर भूमी अभिलेख कार्यालयासमोर बेल्हे येथील शेतकरी न्याय मागणीसाठी साखळी उपोषण करणार आहेत। माननीय पुणे जिल्हाधिकारी यांना 23 डिसेंबरच्या दिलेल्या निवेदनाप्रमाणे बेल्हे येथे 147/2 येथे ढगीमळा येथील वर्षानुवर्षी वडिलोपार्जित शेती करणारे अलीम पीर मोहम्मद शेख व इतर साखळी उपोषण करणार आहेत। वडिलोपार्जित अनेक वर्षांपासून शेती करत असलेले शेतकरी यांचे शेजारी 147/3 या क्षेत्रात जुना मंगरूळ साकोरी म्हणजे आत्ताचा बेल्हे जेजुरी हा राज्यमार्ग रस्ता दाखवलेला आहे। आलिम शेख व इतर 3 शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 147/3 यामधील 32 गुंठे क्षेत्राची नोंद पूर्वीच्या उतार्या व उपलब्ध उतार्यानुसार पडरस्ता अशी नोंद सापडत आहे व उपलब्ध आहे, परंतु तो नकाशा आता जुन्नर भूमी अभिलेख कार्यालयाला मागितलेला असताना तो कट झालेला आहे, तो फेर स्केच प्रमाणे दिला जातोय। त्याच गोष्टीचा आधार घेऊन पूर्वीचा बैलगाडीचा रस्ता हा आत्ताच्या महामार्गाच्या कामामुळे जास्त प्रमाणात अधिग्रहित झाला असून 147/3 प्रमाणे त्यामध्ये 32 गुंठे क्षेत्र हे संपादित झालेले आहे अशी चर्चा आहे व उपलब्ध माहितीनुसार उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे। हे काम या विभागामार्फत यांची माहिती अनुसार सदर शेती क्षेत्रात रस्ता महामार्ग झाल्याची माहिती PWD जुन्नर यांच्या मार्फत मिळाली। कागदोपत्री सदर 147/3 चे मालक आनंद सुभाषलाल भंडारी व इतर हे त्यांचे क्षेत्राचे शेजारी असलेले 147/2 मध्ये स्वतःचे क्षेत्र दाखवत आहे असा आरोप उपोषण करणाऱ्यांचा आहे। क्षेत्रामधील आनंद भंडारी यांचे बंधू स्वप्नील भंडारी यांना फोनवरून सदर आरोपाबाबत खुलासा घेतला असता त्यांनी बोलले की आम्ही कुठल्याही प्रकारचा दबाव आणून सदर मोजणी ठेवलेली नाही, असे असते तर 7 ते 8 महिने लागले नसते। आम्हाला आमचं क्षेत्र नेमकं रस्त्यामध्ये किती गेलंय हे चेक करायचंय। आम्ही 1 इंचही कोठेही अतिक्रमण करणार नाही, उलट त्यांचे क्षेत्र कमी भरत असल्यास आम्ही आमच्या क्षेत्रातून त्यांना त्यांचे कमी भरत असलेले क्षेत्र काढून देऊ। तेज तुफान न्यूजचे संपादक अयूब शेख यांनी अलीम शेख व इतर शेतकऱ्यांशी बोलले असता त्यांच्या म्हणण्यानुसार मालक आनंद सुभाषलाल भंडारी हे त्यांच्या शेजारील 147/2 मध्ये अतिक्रमण करण्याचा मोजणीद्वारे प्रयत्न करणार आहेत व बंदोबस्तामध्ये मोजणी करण्याचा त्यांचा प्रयत्न 16 जानेवारीला आहे। स्वतः शासकीय अधिकारी असल्यामुळे जुन्नरच्या भूमी अभिलेख अधिकाऱ्यांवर दबाव आणतात व पाहिजे तसे क्षेत्र आमच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचे क्षेत्र हे रस्त्यामध्ये गेलेले असून त्यांनी कागदोपत्री सहकार व महसूल खात्याची दिशाभूल करून 41 लाख रुपयांचे कर्ज सुद्धा हद्दी माहिती नसलेल्या व शिल्लक नसलेल्या क्षेत्रात अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याचा फायदा घेतला आहे असा संशय असल्याचा आरोप सुद्धा अलीम व इतर 3 शेतकऱ्यांनी केलेला आहे। सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांची तसेच महसूलच्या अधिकाऱ्यांची ही घोर फसवणूक असून जागा अस्तित्वात त्यांची नसताना सुद्धा त्यांनी जुन्या नोंदीच्या आधारावर व शासकीय मोजणी होण्याच्या अगोदर 41 लाख कर्ज कसे मिळवले याची चौकशी व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। जोपर्यंत आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे साखळी उपोषण सुरूच ठेवणार आहोत अशा प्रकारचा आरोप केले तर काही शेतकऱ्यांनी केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज, बेल्हे तालुका जुन्नर, जिल्हा पुणे।
बेले येथील शेतकऱ्यांची जी एक शेत जमीन आहे त्या शेत जमिनीमध्ये अतिक्रमण होते असं बेले येथील काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आपल्या बरोबर बेले येथील ज्यांच्यावर अन्याय झाले ते शेतकरी आहेत. आपण आता त्यांना विचारणार आहोत नेमकी फसवणूक कशा प्रकारे झाली आहे. त्यांचं क्षेत्र त्या ठिकाणी जे 147च्या 2 मध्ये त्यांचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये काही लोक यामध्ये लोन काढतायत, कर्ज काढतायत. त्या लोकांना येणाऱ्या दिवसामध्ये त्रास होणार आहे. आपल्या बरोबर आहेत आलिमभाई. आलिमभाई, काय काय समस्या आहे तुमची, नेमकं काय? माझं नाव आलिम शेख, राहणार बेल्ले. इथे आपले वडिलोपार्जित जमीन आहे. 147 2 गट नंबर आहे आपला. तर आपल्या बाजूला जी 147 3 गट नंबर आहे, आनंद भंडारी यांची जी जमीन आहे वडिलोपार्जित, त्यांची जी जमीन आहे ती 1942 पासून आतापर्यंत ती रस्ता पडमध्ये गेलेली अशी ती जुना 7/12 जो आहे त्यामध्ये ती नोंद आहे तशी त्यांची की 32 गुंठीची जागा ती रस्त्यामध्ये गेली असून त्यांनी मोजणी जी बेकायदेशीर आणून मोजणीचं काम चालू आहे त्यांचं. आणि त्यामध्ये त्यांनी खोटी पीक पाणी लावून किंवा त्याच्यावरती कर्ज काढलेलं आहे. याबद्दल ती सगळी चौकशी व्हावी. खोटी मोजणी म्हणजे आता ते रीतसर चलन भरतात भूमी अभिलेख मध्ये. खोटी मोजणी कसं म्हणता येईल नेमकं त्याला? खोटी म्हणजे त्यांच्या लगत जे आम्ही आम्हाला रीतसर सगळ्यांना नोटिस न पाठवता फक्त 4 नोटिसा पाठवणे किंवा 2च नोटिसा पाठवणे अशा प्रकारे त्यांनी नोटिसीला उत्तर द्यायला तुम्हाला वेळ भेटत नाही का? वेळ म्हणजे फक्त जेव्हा तारीख असेल ते 4 दिवस अगोदर फक्त त्यांनी नोटीस आम्हाला देणे, म्हणजे असं आम्हाला अडवणूक करणे. त्या संदर्भात आमचं उपोषण आहे. का करतात ते? अधिकारी आहेत म्हणून, उच्च पदस्थ अधिकारी आहेत, त्यांचा दबाव आहे का भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांवर? आनंद भंडारे साहेब हे उच्च पदावर असल्यामुळे त्यांचा जो त्यांचा दबाव असल्यामुळे ते सगळ्या गोष्टी करत आहे असं आम्हाला वाटतं. येथील शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आनंद भंडारे यांची जमीन 147च्या 3 या ठिकाणी त्यांची जमीन होती, पण ती जमीन हॅम जे बांधकाम आहे हॅमच्या अंतर्गत जे रस्ता झालेला बेले जेजुरी, पूर्वीचा तो मंगळूर साकोरी हा हायवे होता, परंतु आताचा तो बेले जेजुरी हायवे आहे. आपल्या समोर त्यांचे आणखी बंधू आहेत, ते सुद्धा आपल्या बरोबर बोलणार आहेत. नेमका काय प्रकार आहे? तुम्ही सोडा. तिथे जे 147 2 मध्ये जागा आहे आपली, त्याच्यामध्ये अतिक्रमण करण्याची हेतूने सगळे मोजण्या होतात ते थांबले पाहिजे. आणि जे रस्त्यामध्ये गेलेले क्षेत्र आहे ते सरकारतर्फे ते त्यांचं बघून हरकत घेतली होती का? हरकत 3 वेळा घेतलेली असून त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही अजून. तर ते आमची मागणी का दंबाजी करतो, दडपशाही करतो का त्या ठिकाणी मोजणीला आल्यानंतर? त्यांची सहीच केली नाही तर ती मोजणी कशी वैध ठरणार किंवा हद्द कायम कशा होणार? हद्द कायम तो होणार नाही, परंतु ते आमच्या क्षेत्रामध्ये त्यांचं अतिक्रमण दाखवतात. ते आपल्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करतात. आमचं क्षेत्र इथे येते, त्यांची रस्त्यामध्येच गेलेलं आहे. त्याची पूर्ण नोंद 7/12 वर आहे. तशी लाभ घेतला नाही घेतला तो त्यांचा पर्सनल इश्यू आला, परंतु ते आमच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालू आहे. आमच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण होते. आम्ही भूमिहीन हो, तर आमची अल्प शेती आहे आणि या शेतीवर जर मोजणी झाली आणि आमच्या इकडे त्यांनी जर क्षेत्र काढलं तर आम्ही शेतकरी आहोत, आमच्यावर हा अन्याय होणार आहे, अशा प्रकारचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं. आपल्या बरोबर आणखी त्यांचे एक बंधू आहे. काय वाटतं तुमचं उपोषण आहे 21 तारखेला, नेमकी मागणी काय तुमची 21 तारखेला? यामुळे आम्ही 21 तारखेला आमच्या जो अन्याय होतो त्यासाठी आम्ही 21 जानेवारीला उपोषण करणार आहे. आम्हाला याच्या बोगस मोजणीमुळे आम्हाला त्या खूप त्रास होतो आणि पोलीस अशा प्रकारचं पोलिसांकडून दडपशाही केली जाते. जास्त पोलीस आणले जातात, दबाव आणला जातो आणि आम्हाला मोजणीसाठी उपलब्ध केलं जातं. त्या ठिकाणी सह्यांची डिमांड केली जाते. हद्द कायमचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत जुन्नर भूमी अभिलेखचे अनेक प्रकार हे बेकायदा मोजणींचे अनेक प्रकार हे या जुन्नर तालुक्यामध्ये समोर आलेले होते. काही लोकांना न्याय मिळाला, काही लोकांना अजून सुद्धा न्याय मिळालेला नाही. येणाऱ्या दिवसामध्ये या लोकांचं 21 तारखेला साखळी उपोषण सुरू होणार आहे. हे साखळी उपोषण किती दिवस चालेल याची शाश्वती नाही, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये या लोकांच्या प्राणाला जर काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार जुन्नर भूमी अभिलेख की जुन्नरचे तहसीलदार की कोणतं प्रशासन हे कोडं अजून उलगडलेलं नाही. बेल्याहून अय्यूब शेख, तेज तुफान न्यूज, जुन्नर, पुणे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.